हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, खांदे कोपरा शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अर्गत मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिबिशन. उजवा हात गुडघ्यावरच असेल द्रोण मुद्रेमध्ये. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची आहे आणि उजवीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन करायचं आहे. उजवीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा, इनवर्ड स्ट्रोक. अशी आपल्याला 10 आवर्तनं करायची. आपली आपण मनातल्या मनात मोजून घ्यायची आणि सुरुवात करायची. दहा आवर्तनं झाली की कृती थांबवायची. डावा हात गुडघ्यावर येईल द्रोण मुद्रेत. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. डावा हात गुडघ्यावरच असेल द्रोण मुद्रेमध्ये. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे, जेंटली प्रेस. आणि डाव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचा आहे. ज्यांना सर्दी झाली असेल, नाक सोडलं असेल, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यानी सुरुवात करायची आहे. 10 आवर्तनं आपली आपण मोजून घ्यायची. एक सहज श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. दहा आवर्तनं झाली की मग कृती थांबवायची आणि डावा हात गुडघ्यावर येईल द्रोण मुद्रेत. जाणीव आपली डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हात जोडून घेऊया नमस्कार स्थितीमध्ये. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार दुसऱ्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार
तिसरा उच्चार, एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार काही क्षण शांत जोडलेले हात तसेच ठेवायचे. आज गुरुवार आहे. मनातल्या मनात आपल्या सद्गुरूंचं स्मरण, आद्य देवतेचं स्मरण, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना आपण एकत्रित बोलूया. सुरुवात करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सद्गुरूला मनातल्या मनात वंदन करूया. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. संपूर्ण लीनभाव भक्तिभाव मनामध्ये. साधनेची सुरुवात करण्यापूर्वी, त्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत घेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत छातीपाशी येतील. हस्तमर्दन. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आपले डोळे, नाक, कान, कपाळ सगळीकडे हात फिरवायचे आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ सगळ्यांना. आज आपण येणार आहोत दंड स्थितीमध्ये. उठून उभं राहायचंय. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठकण्याच्या इथे असेल. या प्रकारे आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम शिकलेलो आहोत. तर त्यातलं विश्राम जो आहे ही आपली दंड स्थितीमधली विश्रांती आहे. मान मध्ये सैल सर सोडून द्यायची. लक्ष आपल्या श्वासावर आणि करणार आहोत स्पॉट जॉगिंग. त्यासाठी दोन्ही हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपल्या हाताची मूठ वळवायची. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट आणि ती आपल्या छातीपाशी ठेवायची. पाठीचा कणा सरळ. आणि आता हळूहळू सावकाश आपल्याला तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायची. म्हणजे तिथल्या तिथे आपल्याला बरोबर अगदी सावकाश. सुरुवातीला अगदी हळूहळू करायचं आणि मग आपल्या क्षमतेने थोडासा स्पीड वाढवायचं. थोडासा स्पीड वाढवायचं म्हणजे पुढे उडी मारायला हरकत नाहीये. त्याचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न करायचा. टाका सीटला लावण्याचा प्रयत्न. आता थोडीशी गुडघे वरती घ्या. थोडीशी गुडघे वरती घ्या. बरोबर. छान. आणि हळूहळू स्पीड कमी कमी करायचं. हळूहळू कमी 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 स्पीड कमी करायचं आणि मग थांबायचं. हाताची नोट सोडून द्यायची. दोन्ही हात खाली येतील. श्वासाची गती आपली वाढली असेल तर त्यासाठी मोकळ गती करायची. कशी करायची? दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आणि नाकाने श्वास घेऊन घ्यायचा. तोंडाने फुंकर लागल्याप्रमाणे सोडायची. थोडीशी मान खाली झुकवायची जमिनीकडे. नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि फुंकर मारल्याप्रमाणे सोडायची. म्हणजे थोडीशी आपली गती जी आहे श्वासाची गती ती वाढवून करूया. हँड रोटेशन. दोन्ही पायाशी जुळलेले ठेवायचे. उजवा हात जो आहे त्याची मूठ वळवायची. अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट. बरोबर. आणि उजवा हात सोडून मागे या सावकाश रोटेशन. आता श्वास घेत पुढे येऊ दे. छान. श्वास घेत पुढे
श्वास सोडत मागे 1, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे 2, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे 3, 4, 5. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता श्वास घेत हात मागे जाईल, श्वास सोडत पुढे 1, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 2, 3, 4, 5. कृती थांबायची. अगदी सावकाश कृती करायची. आपल्या खांद्याला जास्त प्रेशर न देता सुरुवातीला 5 वेळेला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज झाल्यावर कृती थांबायची. उजव्या हाताची मूठ सोडून द्यायची, मग डाव्या हाताची मूठ वळवायची आहे, घट्ट मूठ वळवायची आणि आता श्वास घेत डावा हात पुढे, श्वास सोडत मागे, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे 2, 3, 4, 5. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 1, 2, 3, 4, 5. बरोबर. 5 वेळा झालं की मग कृती थांबवायची. आपण 5 वेळा व्यवस्थित सोडून द्यायचं, मग कृती थांबवायची. डाव्या हाताची मूठ सोडून. तर दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर. दोन्ही हात अगदी सैल सर सोडून द्या जमिनीच्या दिशेने. पाठीचा पाय सरळ ठेवा, मान मध्यभागी, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आपण करणार आहोत नेक रोटेशन. त्याच्या आधी आपण थोडीशी आपली मान जी आहे ती एकदा उजव्या साईडला आणि डाव्या साईडला टिल्ट करणार आहोत. म्हणजे थोडीशी झुकवायची. हालचाल फक्त मानेच्या सांध्यांमध्ये असेल. दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर आहे. दोन्ही हात अगदी सैल सर सोडायचे जमिनीच्या दिशेने. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता एक श्वास मोठून घेऊन आपण सगळे एकत्र श्वास सोडत हळूहळू मान जी आहे ती आपण उजव्या दिशेला टिल्ट करू. फक्त टिल्ट. उजवा कान उजव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न. हा बरोबर. दोन्ही हात एकदम सैल सरसरून घ्या. उजवा कान उजव्या खांद्याकडे थोडस आपण ती झुकवलेली आहे उजव्या साईड. काही लक्षात आलं का? खाली बेसून आता आपली जी मान आहे ना ती फक्त उजव्या साईडला अशी झुकवायची, थोडीशी अशी टिल्ट करायची. हा उजव्या दिशेने. बरोबर. हा बरोबर. म्हणजे उजवा कान जो आहे हा उजव्या खांद्याच्या दिशेने जातो. तर जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला आपल्या मानेच्या ठिकाणी असा ताण येतो. म्हणजे थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त आहे ही कृती. उजव्या बाजूला दाब येतो, डाव्या साईडला ताण येतो. चाल करायची. श्वास घेऊन घ्यायचा, श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्ये घालून अगदी सावकाश. तीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू मान डाव्या दिशेला टिल्ट करून आता डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. हा बरोबर. दोन्ही हात अगदी सैल सर असतील, फक्त हालचाल मानेच्या सांध्याने. आता उजव्या बाजूने ताण येतो, डाव्या बाजूला प्रेशर येतो. त्याकडे लक्ष. थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त आपण केलेली ब्रीथिंग एक्सरसाइज करतो. सावकाश मान मध्यभागी घेताना एक श्वास घेऊन घ्यायचा, श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी सरळ. त्याला स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी फक्त पुढची कृती करताना थोडीशी काळजी घ्यायची किंवा टाळायची. आता हळूहळू आपली मान वर जाईल, आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. चेहरा आपला सिलिंगला समांतर, मान वर. डोळे बंद, तोंड बंद. कंठस्थ ग्रंथीवर आता समोरून ताण येतोय आणि मागे दाब आहे. सावकाश मान मध्यभागी येईल, सावकाश मान मध्यभागी. बरोबर. अगदी सावकाश कृती करायची, फक्त मानेच्या सांध्यांमध्ये होतात. आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. हनुवटी गळ्याकडे. चिन लॉक पोझिशन. आता बघा कंठस्थ ग्रंथीवर समोरून दाब आहे आणि मागून दाब आहे. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. हनुवटी गळ्याकडे आहे, दोन्ही हात कमरेवर ठेवायचे.
आणि आता सावकाश मान एकदा उजवीकडे, पाठीमागे रोटेशन, डावीकडे, मध्यभाग. कृती सावकाश करायची, मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभाग. 2 वेळेला अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभाग. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभाग. मध्यभाग येऊन थांबायचं आहे आणि मग हळूहळू मान सरळ करायची. सावकाश सरळ. बरोबर. दोन्ही हात कमरेवर तसेच ठेवायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आणि आता आपण करणार आहोत हिप रोटेशन. आपल्या कमरेपासूनचा जो भाग आहे तो आपल्याला गोलाकार फिरवायचा. दोन्ही हात आपल्या कमरेवरती आहेत. बरोबर. आणि आता सावकाश आपल्याला उजव्या साईडला जायचे. आपली कंबर उजव्या साईडला न्यायची आहे. बरोबर. मग पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरोबर. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 2 असं आपल्याला अजून 3 वेळा करायचं आहे. अगदी सावकाश कृती करा. 3, 4, 5. 5 वेळा झालं क्लॉकवाईज की मध्यभागी येऊन थांबायचं. आणि मग ही स्मृती विरुद्ध बाजूने. एकदा आता आपली कंबर डावीकडे जाईल, मग पुढे, उजवीकडे, पाठीमागे. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं. थांबवायची. थांबायचे. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचे. दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करायचे. एकदम खांद्यातनं सरळ. बरोबर. आणि आता डावा हात जो आहे हा समोरून उजव्या खांद्यावर ठेवायचा. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर. समोर. बरोबर. हा बरोबर. आणि उजवा हात मागून डाव्या कमरेवर. उजवा हात मागून डाव्या कमरेवर. मागून. हा बरोबर. आणि आता उजव्या साईडने मागे वळायचंय. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. किंवा जर आपली नजर जमिनीच्या दिशेने असेल तर डाव्या पायाची टाच बघायची. आपण करतोय कटी चक्रासन. कटी म्हणजे आपली कमरेला आपण थोडासा खीळ देतो. उजव्या दिशेने मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचे. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ असतील. मध्यभागी यायचंय आणि दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ. आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर जाईल. डावा हात मागून उजव्या कमरेवरती. डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण टाच बघायला जातो तेव्हा नकळत आपले गुडघे फोल्ड होतात. तर तसं न करता गुडघे, पाय सरळ असतील. गुडघ्यातनं सरळ असतील. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपण करतोय कटी चक्रासन. सावकाश मध्यभागी. सावकाश मध्यभागी. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आता ही स्मृती थोडीशी आपल्याला डायनॅमिक म्हणजे जलद करायची. एकदा उजवीकडे एकदा डावी. सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झालं की मग पुढे थांबायची आणि हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. मान मागे सैल करून घेऊया. विश्रांती करणार आहोत. एक पादकोलासन. सोपं आहे. एकत्रित करू शकतो आपण. दोन्ही हात जोडलेले ठेवा. दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. आणि आता उजवा जो पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि जमिनीपासून वर उचलून घ्या. उजवा पाय फोल्ड करा आणि तो जमिनीपासून वर उचलून घ्या. बरोबर. आणि पाऊल जे आहे
पाऊल जे आहे ते जमिनीच्या दिशेने सैल सर करून घ्या. उजव्या पायाचं पाऊल थोडीशी क्रॉस होऊन जाऊ. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर करून द्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आपण करतोय एक पादकोनासन. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. दोन्ही हात खांद्यातून सरळ आहेत. इथे आपला बॅलन्स आपल्याला साधता येतो छानपैकी. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून हे आसन करायला सांगा. बरोबर, छान. सावकाश दोन्ही हात आणि पाय खाली. आता ही कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आणि तो जमिनीपासून वर उचलून करायचा. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल करून द्यायचं आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. बाकीचा कणा सरळ आहे. आपला संपूर्ण भार जो आहे हा उजव्या पायावर गेलेला आहे. बरोबर, छान छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आणि मग सावकाश हळूहळू डावा पाय खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती करणार आहोत आपण ताडासन. थोडस वर्टिकली आपल्या संपूर्ण शरीराला आपण खेच देणार आहोत. वर्टिकल म्हणजे पुन्हा कक्षेमध्ये दोन्ही पाय जुळलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. पाठीचा कणा सर. हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दोन्ही हात समोर डोक्याच्या दिशेने वर. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. जास्तीत जास्त खेच द्यायचा आहे. संपूर्ण आपल्या शरीराला आपण उभ्या कक्षेमध्ये खेच दिलेला आहे. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचलायची. टाचा जमिनीपासून वर. बरोबर. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. वर्टिकली आपण संपूर्ण आपल्या शरीराला खेच दिलेले आहे. आपले जे साईडचे वायुकोश म्हणजे आपल्या छातीचा भाग सुद्धा उभ्या कक्षेमध्ये ताणला गेलेला आहे. ही कृती आपण फार कमी करतो पूर्ण दिवसभरामध्ये. त्यामुळे तो भाग मोकळा होतो. आपला श्वसन मार्ग सुधारतो. खूप छान. आणि मग सावकाश हळूहळू टाचा जमिनीवर आणि दोन्ही हात हळूहळू पुन्हा शरीराच्या जवळ. अगदी सावकाश दोन्ही हात खाली. विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. विश्रांती. आणि करणार होता नी रोटेशन. पूर्ण आपण आपल्या पायांना खेच दिला होता. म्हणजे पायाचे स्नायू ताणले गेले होते. तर ते आता थोडेसे रिलीज करण्यासाठी आपण करूया आता नी रोटेशन. त्याला गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. दोन्ही पाय जुळलेले किंवा दोन्ही पाय जुळलेले. आता थोडेसे आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करायचे. खुर्चीत बसल्याप्रमाणे आता आपल्याला बसायचं. बरोबर. दोन्ही हात जे आहेत ते आता आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर. द्रोण मुद्रेमध्ये दोन्ही हात गुडघ्यांच्या वाटीवर. बरोबर. आणि आता हळूहळू सावकाश आपल्याला उजवीकडे, पुढे आणि डावीकडे असं गोलाकार फिरायचं. बरोबर. एक क्लॉकवाईज, दोन, छान करताय, तीन, चार, पाच. आणि आता विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज, एक, दोन, तीन, चार, पाच. थोडी थांबवायची. कमरेतनं सरळ नव्हतं. विश्रांती. मनमध्ये सैल सोडून विश्रांती. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि आज आपण शयन स्थितीमध्ये अर्ध पवन मुक्तासन बघणार आहोत. तर हे कसं केलं जातं आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करूया अर्ध पवन मुक्तासन. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. तर आधी बघून घ्या हे कसं केलं जातं, मग आपण सगळे एकत्रित करणार आहे. अर्ध पवन मुक्तासन करण्यासाठी आपल्याला शयन स्थितीमध्ये जायचं. ह्याच्या नावातच याचे लाभ आहेत.
स्टँड स्थितीमध्ये जायचं, दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे पूर्व स्थिती, दोन्ही हात शरीराच्या जवळ. आता इथे आपल्याला उजवा जो पाय आहे हा आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचा, गुडघ्यातनं सरळ ठेवून आणि मग तो फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करायचा. या फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हातांचा वेठा द्यायचा. एकतर तुम्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून हा वेठा देऊ शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं या प्रकारे. जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा आपली संपूर्ण उजवी जी बाजू आहे त्याच्यावरती दाब येतो. आपल्या मांडीचा दाब जो आहे हा पूर्णपणे उजव्या बाजूला येतो. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल करून जायचं. बघतोय आपण अर्ध पवनमुक्तासन. डावा पाय जो आहे हा सरळ असेल आणि यानंतर सावकाश आपलं डोकं वर उचलायचं आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर अंतिम स्थितीमध्ये आपल्या पूर्णपणे उजव्या बाजूवरती दाब येतो. उलटचाल करताना सावकाश नियंत्रित डोकं जमिनीवर येईल. हाताचा वेठा सोडून द्यायचा. उजवा पाय गुडघ्यातनं पुढे पहिल्यांदा सरळ करायचा आणि मग तो नियंत्रित जमिनीवर येईल. हीच कृती विरुद्ध बाजूने डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा, तो फोल्ड करायचा. आपल्या फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हातांचा वेठा द्यायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडायचा प्रयत्न किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. कुठल्याही प्रकारे तुम्ही बैठक करू शकता. उजवा पाय जमिनीवर स्थिर आहे, डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल करून जायचं. ज्याला स्पॉन्डिलिटिस आहे त्यांनी फक्त पुढची कृती न करता पहिल्यांदा बघून घ्या कसं करायचं. मग आपलं डोकं वर उचलायचं आणि आपली हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हनुवटी कपाळ किंवा नाक जे शक्य आहे ते. आता इथे पूर्णपणे डाव्या बाजूला आपल्या दाब येतो. उलट चाल करताना सावकाश नियंत्रित डोकं जमिनीवर येईल. हाताचा वेळखा सोडून द्यायचा. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आणि मग नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया. एका कुशी लावून शयन स्थितीमध्ये अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. अर्ध पवनमुक्तासन कोणासाठी वर्ज्य कॉन्ट्राइंडिकेशन असे आहे की ज्यांचं कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना स्पॉन्डिलिटिस आहे त्यांनी फक्त डोकं वर उचलायचं नाहीये, बाकीची कृती करायला हरकत नाही. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय 30 अंश वर उचलून ठेवायचा आहे. 30 अंश वर उचला आणि मग तो फोल्ड करा. आता पाऊल जमिनीवर येऊ दे. उजव्या पायाचा पाऊल जमिनीवर येऊ दे. हा, फोल्ड केलेला आहे उजवा पाय आणि पाऊल जमिनीवर येऊ दे. डावा पाय आपला सरळ आहे खाली जमिनीवर, बरोबर. आता तो डावा पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा. डावा पाय वर उचलून घ्या. आपण थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज करतोय, थोडीशी सूक्ष्म व्यायाम करतोय, बरोबर. सावकाश डावा पाय खाली जमिनीवर, वर 90 डिग्री वर, मग जमिनीवर. थोडीशी डायनामिक हालचाल करतोय आपण, थोडीशी जलद गती. डावा पाय वर खाली, बरोबर, वर खाली. आता थोडस श्वासाची आधारित करूया. दोनदा 2 आवर्तन. श्वास घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली. सावकाश नियंत्रित जमिनीवर येईल डावा पाय. आता उजवा पाय जो आपला फोल्ड केलेला आहे, पाऊल जमिनीवर आहे. आता तो थोडासा मांडी जी आहे ही आपल्या पोटाकडे घेऊन घ्यायची आहे. आपण करणार आहोत आता पवनमुक्तासन, अर्ध पवनमुक्तासन, बरोबर. आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल. उजव्या पायाला आपल्या हाताचा वेठा द्यायचा आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा वेठा द्या किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं आहे, बरोबर. उजवा पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचंय. आणि आता बघा पूर्णपणे आपली उजवी जी बाजू आहे तिथे दाब आलेला आहे.
प्रेशर आलेलं आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. अर्धपवनमुक्त असेल ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, ऍसिडिटीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अन्नपचन आपलं चांगलं होतं. त्याचबरोबर ज्यांना कॉन्स्टिट्युशनचा सुद्धा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. आणि आता सावकाश आपलं डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास न करता यथाशक्ती प्रयत्न. खांदे किती पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचाल करूया. हळूहळू डोकं जमिनीवर येईल. हाताचा वेळ सोडून देऊया. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आहे हवेमध्ये आणि नियंत्रित करूया. समजलं नाही का सर तुम्हाला? समजलं नाही का की काही प्रॉब्लेम आलाय? आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना सावकाश कृती करा. जर काही समजलं नाही तर मला मेसेज करा, कारण की मला कळत नाही तुम्ही कशी करताय ते. त्यामुळे दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत आणि आता डावा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून धरायचा आहे आणि मग तो फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा, फोल्ड करा. ठीक आहे. हा, आता पाऊल जमिनीपासून वर उचला. आपण नंतर ती कृती करूया ती मगाशी केली होती. जर गोंधळ होत असेल तर पाऊल जमिनीपासून वर असेल डाव्या पायाचं आणि आता डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. पाऊल जे आहे डाव्या पायाचं ते जमिनीच्या दिशेने सैल सरकवून घ्या. उजवा पाय आपला सरळ आहे, जमिनीवर अगदी रिलॅक्स आहे. आता पूर्णपणे डाव्या बाजूला आलेला घ्या त्याकडे लक्ष. आता सावकाश डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हनुवटी नाक किंवा कप पूर्णपणे डाव्या बाजूला आलेला दाब त्याकडे त्याची जाणीव. पोटाचे स्नायू रिलॅक्स ठेवायचे आहेत. खांदे शिथिल. हनुवटी जर जात नसेल गुडघ्यापर्यंत काही घटत नाहीये. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे, अट्टाहास नाही. यथाशक्ती प्रयत्न. आता इथे थोडा वेळ थांबायचंय. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचाल. हळूहळू डोकं जमिनीवर येईल. हाताचा वेळ सोडून द्या. डाव्या पायाचं पाऊल जे जमिनीपासून वर आहे ते जमिनीवर टेकवा. पाय फोल्डच आहे, फक्त डावा पाय पूर्णपणे आता फोल्ड केलेल्या स्थितीमध्ये जमिनीवर आहे. पाऊल जमिनीवर डाव्या पायाचं. उजवा पाय आपला सरळ आहे आणि आता उजवा पाय श्वास घेत घेत 90 डिग्री वर जायचा आहे. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून म्हणतात होती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत सावकाश नियंत्रित. पाय खाली. उजवा पाय, डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय. विश्रांती. आणि तो सावकाश एका कुशीला वळून बघून घ्या की आपण पोटावर पडून विश्रांती कशी घेतो. एका कुशीला वळा आणि बघून घ्या पोटावर पडून विश्रांती कशी घ्यायची. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्यायची. टाचा आतल्या बाजूला असतील बघा या प्रकारे. टाचा आतल्या बाजूला आणि एका गालावर पडून आपण घेतली विश्रांती. ही झाली पोटावर पडून विश्रांती, म्हणजे विपरीत स्थितीमधली विश्रांती अवस्था. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. अलगद डोळे मिटून घ्यायचं आहे. त्या स्थितीमध्ये पण आपल्याला खूप छान वाटतं. दिवसभरामध्ये आपण जे दमलेलो असतो
किंवा रात्री तुम्ही कधी कामावरून घरी आलात तर या स्थितीमध्ये थोडा वेळ पडायला हरकत नाहीये. आणि मग आता आपण करणार आहोत टीव्ही पोस्टर. पाय तसेच ठेवायचे मागे, फक्त दोन्ही हात आपल्याला फोल्ड करायचे. हाताची कोपरं जी आहे ती जमिनीवर येईल आणि आपला चेहरा जो आहे हा आपल्या दोन्ही हातांच्या पंजावर. हा बरोबर बरोबर बरोबर. आणि पाय मागे जे आहे ते अगदी सरळ आहे. तर इथे पूर्णपणे आपले पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल करून द्या. एकदम दिला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. लहान मुलं बघा अशा पद्धतीने टीव्ही बघतात किंवा आपण कधीतरी पुस्तक वाचायला बसतात, तर तीच ही पोस्टर आहे हा टीव्ही पोस्टर. आता दोन्ही पाय मागून जोडून घ्या, एकमेकांच्या जवळ आणा. दोन्ही पाय जे मागे लांब होते त्या एकमेकांच्या जवळ आणा. आणि पावलं जी आहेत आपली दोन्ही पायांची ती आता सिलिंगच्या दिशेने फ्लॅट सिलिंगच्या दिशेने. बरोबर. आणि मग आता उजवा पाय फोल्ड करायचा, त्याची टाच सीटला लावायची आहे. मग उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड करायचा, त्याची टाच सीटला लावायची आहे. बरोबर. असं आपल्याला थोडंसं जरच कृती करायची तरी ती डायग्राम सांगतात. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. सुरुवात करूया. एकदा उजवा पाय फोल्ड, मग डावा, उजवा पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे थांबायचे. हे करत असताना नकळत आपले खांदे स्टिक होतात, तर ते आपल्याला अगदी रिलॅक्स ठेवायचे. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा. आता ते 90 डिग्री वर असतील दोन्ही पाय, बरोबर, मागून. आणि आता आपल्याला हेच पाय गोलाकार फिरवायचे एकत्र. एकदा उजवीकडून आणि त्याचा आपल्या पायाचे जो पाय बोट जी आहे ती जमिनीकडे जाऊ दे आणि मग डावीकडे असं गोलाकार फिरवायचं आपल्याला. 1 2 3 4 आणि 5. येऊन थांबायचं. पुन्हा आपले पाय 90 डिग्रीवर आहेत आणि आता डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. दोन्ही पाय हळूहळू जमिनीवर आणायचे. पुन्हा दोन्ही पाय मध्ये अंतर घ्यायचे. आणि आता जे हात आपले फोल्ड आहेत, उजवा हात प्रथम जमिनीवर ठेवा, आडवा. उजवा हात जमिनीवर ठेवा आणि मग त्याच्यावर डावा. उजवा हात आणि मग त्याच्यावर डावा हात ठेवा जमिनी. हा, हात खाली येऊ, हाताची घडी करायची. हाताची हा हा बरोबर. हाताची घडी एका हातावर दुसरा हात ठेवायचा. ओके ठीक आहे, काही हरकत नाहीये. ओके नो प्रॉब्लेम. ठीक आहे. एकदा आपण हाताची घडी केली आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. आपलं कपाळ आणि पूर्णपणे विश्रांती. आता आपण ही जी कृती केली आहे याला मकरासन म्हणतात. मकरासनामधली विश्रांती, ज्याचा योग ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. थंडीच्या दिवसामध्ये जर आपण या स्थितीमध्ये थोडासा आराम केला किंवा थोडंसं आपण पडलो तर आपल्याला थंडीपासून आपल्याला बचाव होतो. म्हणजे ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तेव्हा झोपतो त्यावेळेला आपल्यामध्ये उष्णता निर्माण होते, त्यामुळे थंडीपासून संरक्षण होतं. गेरंड संहिता या योग ग्रंथामध्ये त्या मकरासनाचा उल्लेख आहे. आपलं कपाळ जे आहे हे हाताच्या घडीवर ठेवायचं आणि आपला पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल करू
थोडा वेळ थांबायचं, मकरासनामध्ये विश्रांती. सावकाश एका कुशीला बनायचं, एका कुशीला बनायचं, हात ठेवून घ्यायचे आणि पहिल्या कुशीला घ्यायचं, अगदी सावकाश. एका कुशीला वरून बैठक कुशीमध्ये यायचं. दोन्ही पाय नंतर बाळमध्ये साईडला सोडून विश्रांती. आता आपण शिकणार आहोत वज्रासन. हे कसं केलं जातं आधी बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. वज्रासन करताना ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघे ताठर आहे, त्याचबरोबर अँकल मध्ये प्रॉब्लेम असेल तर वज्रासन करताना काळजी घ्यायची आहे. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला उजवा पाय आपण फोल्ड करतो, त्याचं जे पाऊल आहे ते उजव्या सीटच्या खाली जातं. मग डावा पाय आपण फोल्ड करतो, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. नॅपकिन मी समोर ठेवते. आता ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे, थोडासा गॅप येतोय जर आपल्या गुडघ्यांमध्ये, मांड्यांच्या मध्ये, तर ती नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये अशी ठेवायची, जेणेकरून आपल्याला जास्त त्रास होणार नाही. त्याचबरोबर ज्यांना अँकलचा त्रास आहे, घोट्याच्या इथे समजा काही दुखापत असेल, तर पुन्हा ही नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या अँकलच्या खाली, म्हणजे आपला जिथे घोटा आहे तिथे खाली अशी ठेवायची आहे. म्हणजे आपल्या अँकलच्या इथे, घोट्याच्या इथे जास्त त्रास होत नाही. त्या प्रकारे आपल्याला बसायचं. ठीक आहे. आता वज्रासन जेव्हा आपण करतो तेव्हा बघा, मागची सीटचा जो भाग आहे हा दोन्ही टाचांच्या मध्ये असतो. दोन्ही पायांचे अंगठे जे आहेत ते एकमेकांना स्पर्श करते अशा स्थितीमध्ये असतात. ते एकमेकांवरती न ठेवता एकमेकांच्या बाजूला ठेवायचे. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये, दोन्ही गुडघे समोरून जुळलेले असतात. ठीक आहे, लक्षात आलं. सुरुवात करूया मग आता. आणि सोडताना सुद्धा असं एक एक पाय सरळ करा. जेव्हा आपण कुठलीही कृती करतो तेव्हा स्टेप बाय स्टेप करण्याचा प्रयत्न करायचा, कुठेही घाई गडबड नको. सुरुवात करूया ना. दोन्ही पाय जुळलेले किंवा समोर, दोन्ही हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली येऊ दे, सावकाश. मग डावा पाय फोल्ड करायचा, आपलं वजन थोडंसं उजवीकडे शिफ्ट करायचं आणि मग डावा पाय फोल्ड करायचा, सावकाश. दोन्ही हात आता आपले हातांची बोटं जुळून घ्यायचे आणि ती आपल्या मांड्यांवर ठेवायची. आता ह्याला वज्रासन का म्हटलं जातं, तर वज्र आपल्याला माहिती आहे की हे इंद्राचं सगळ्यात कठीण असं शस्त्र आहे. तर जेव्हा हे एकमेव आसन आहे की जे आपण भोजनानंतर करू शकतो, दुपारचा लंच किंवा संध्याकाळच्या जेवणानंतर आपण हे एकमेव आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो. जर बसताना त्रास होत असेल तर एखादी नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती आपल्या अँकलच्या खाली ठेवली की आपल्याला बसायला त्रास होत नाही. तर इथे जेव्हा आपण ह्या स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपला जो रक्तप्रवाह आहे हा आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. कारण की आपले पाय जे आहेत हे लॉक होऊन जातात, आपल्या पोटऱ्या लॉक होऊन जातात. त्यामुळे रक्तप्रवाह जो आहे हा पायाच्या दिशेने न होता तो आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जेवणानंतर जर आपण ह्या स्थितीमध्ये बसलो तर आपलं अन्नपचन चांगलं होतं, गॅसेसचे त्रास कमी होतात. ज्यांना वेट लॉस करायचं त्यांच्यासाठी उपयुक्त, त्याचबरोबर ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त, ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. खूप सारे फायदे आहेत या वज्रासनाचे. त्यामुळे हे एकमेव आसन आहे जे आपण जेवणानंतर करतो. वज्रासनाचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे इथे आपला पाठीचा कणा जो आहे हा नैसर्गिक सरळ होतो. कुठेही आपण पुढे किंवा मागे झुकले न जाता अगदी सरळ जातो आपल्या पाठीचा कणा. तर आता दोन्ही हात आपल्याला हातांची बोटं जुळून घ्यायची आणि ती आपल्या मांड्यांवर ठेवायची. मांड्यांवर ठेवायची. डोळे अर्ध मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपण जी स्थिती घेतलेली आहे वज्रासनाची
त्या आकृती बंधाचं आपल्याला मनातल्या मनात निरीक्षण करायचंय. दोन्ही गुडघे समोरून माझे जोडलेले आहेत. माझ्या सीटचा भाग दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे. माझ्या दोन्ही पायांच्या अवती एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. खांदे पोकळे शिथिल, चेहरा शांत, डोळे एकदम मिटले. जाणीव आपल्या श्वासाची. इथे पुन्हा आपलं उदर श्वसन होतं. रक्त प्रवाह हा पोटाच्या दिशेने होतो. एक हलकस स्मित असते चेहरा. त्याचा सरळ करा. आता हे कुठलंही आसन नाहीये, हे एक व्हेरिएशन आहे आणि ते आता जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात जमिनीवर आणि वर. टाळी वाजवायची, टाळी वाजवायची. बरोबर. हा, थोडीशी डायनॅमिक हालचाल. 1 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. छान. तुम्ही थांबवायची. दोन्ही हात पुन्हा मांड्यांवर देते आणि हळूहळू एकेका पायाने आपण वज्रासन जे घातलंय ते सोडून घेऊ. सुरुवातीला आपल्याला डावा पाय सरळ करायचा आहे. कुठलाही पाय सरळ करू शकता आणि मग दुसरा. थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता अँकल वरती असं वाटतंय की प्रेशर आलेलं आहे, तर दोन्ही पावलं एकमेकांवरती अशी विरुद्ध साईडने एकमेकांना आपटून घ्यायची. म्हणजे तो प्रेशर जो आहे तो आपोआप आपला रिलीज होतो. बरोबर. छान. आणि आपल्याला साधी मांडी घालायची आहे. साधी मांडी किंवा काल जे आपण सुखासन बघितलं, स्वस्तिकासन, ते घातलं तरीही चालेल. साधी मांडी किंवा काल स्वस्तिकासन जे आपण पाहिलं, दोन्ही पाय थोडेसे लांब करायचे. मग कुठलाही पाय फोल्ड करायचा, उजवा किंवा डावा. तर मी डावा पाय फोल्ड केलाय, त्याचं पाऊल उजव्या मांडीला लावलंय आणि मग उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाची जो पोटरी आणि मांडीच्या मधला भाग आहे त्याच्यामध्ये पोचून यामध्ये. हे झालं आपलं सुखासन किंवा स्वस्तिकासन. कुठलाही पाय तुम्ही फोल्ड करू शकता, तुम्हाला जो योग्य वाटेल. उजवा किंवा डावा. दोन्ही हात आता आपले गुडघ्यांवर येतील. डोळ्यांना मिटून घेऊ. नॉर्मल श्वास प्रश्वास पाठीचा कणा सरळ असेल. चेहरा शांत. काल आपण दीर्घ श्वसनाची आवर्तन केली 5. आज आपल्याला 3 आवर्तन करायची आहेत आणि आपण करणार आहोत आज विभागीय श्वसनामधलं उदर श्वसन. विभागीय श्वसन हे 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. उदर श्वसन, पूर श्वसन आणि स्तंभ श्वसन. आज आपण फक्त उदर श्वसन बघणार आहोत आणि वेळ असेल तर पूर श्वसन. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. डोळ्यांना मिटून घेऊया. काल आपण दीर्घ श्वसन बघितलेलं आहे. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुप्पट असतो. ठीक आहे. डोळ्यांना मिटून घेऊया. पहिला आवर्तन करण्यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संत गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. पुढची 2 आवर्तन ही विदाउट काउंटिंग असतील. आपल्या क्षमतेने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. सुरुवात करूया. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संत गतीने घेतलेला श्वास सोडून घेऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. दुसरा आवर्तन. शेवटचा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संत गतीने घेतलेला श्वास सोडून घेऊया. ब्रीथ आउट. ही सगळी जी करतोय कृती ही प्राणायामाची पूर्व तयारी आहे. समजा आपल्याला बैठक बदलायची असेल तर बदलून घ्या. साधी मांडी घालायला शकत नाहीये. साधी मांडी घातली तरीही चालेल. दोन्ही हात आता गुडघ्यांवर. आज आपण बघणार आहोत उदर श्वसन.
तर हे श्वसन कसं करायचं ते मी आधी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करणार आहोत. उदर श्वसन करताना आपल्याला एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. पोट आपलं किंचितसं बाहेर येईल. श्वास सोडताना आपल्याला अकार करायचा आहे. उदर श्वसन हे अकार, उकार आणि मकार अशा प्रकारे असतं. उदर श्वसन नाही तर संपूर्ण विभागीय श्वसन जे आहे हे अकार, उकार आणि मकार अशा 3 पद्धतीने केलं जातं. त्यातलं उदर श्वसन हे अकाराचं असतं, पूर्ण श्वसन हे उकाराचं असतं आणि स्तंभ श्वसन हे मकारासकट असतं. तर उदर श्वसन कसं केलं जातं? एक सहज श्वास भरून घ्यायचा, पोट किंचितसं बाहेर येईल. श्वास सोडताना आपल्याला अकार करायचा आहे आणि पोट हळूहळू आतल्या दिशेला जातं या प्रकारे. ही जाणीव जी आहे ती उदरभागाकडे असते. दोन्ही हातांची ध्यानमुद्रा करायची आहे. पहिला बोट अंगठा त्याचा एकमेकांना स्पर्श. डोळे अर्धा पेटून ठेवूया. आपण करतोय उदर श्वसनाची 3 अवस्था आहे. तो श्वास सोडून देऊया. सहज श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना जाणीव उदर भागाकडे पोट किंचितसं बाहेर येत आहे. श्वास सोडताना अकार आणि पोट हळूहळू आतल्या दिशेला सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर. श्वास सोडताना अकार, पोट हळूहळू आतल्या दिशेला. दुसरा प्रकार करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येईल. आता आपल्याला थोडासा जास्त श्वास भरून घ्यायचा आहे. जाणीव आपली उदर भागाकडे आणि श्वास सोडताना संथ गतीने पोट आतल्या दिशेला जाईल. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. शवासनासाठी स्थिती एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं, पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. शवासनासाठी स्थिती. आपण पूर्ण श्वास उद्या बनवणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातात दोन्ही पायांच्या टाचा ज्या आहेत या आतल्या बाजूला असतील आणि बोट बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोट अर्धवट मिटलेली तळवे स्त्रीच्या दिशेने असतील. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अर्धवट मिटलेले. चेहरा अगदी शांत. आपण शवासनासाठी स्थिती घेतलेली आहे. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमीन आपण अंगावर सोडून दिलेलं आहे. आपण जी आज साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातला छोटासा विचार. दंड स्थितीमध्ये आपण जे काही केलं, आपण स्पॉट जॉगिंग केली, कटिचक्रासन केलं, ताडासन बघितलं, एक पादोदनासन पाहिलं, नेक रोटेशन केलं, हिप रोटेशन केलं. त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात एक छोटासा विचार
शयन स्थितीमध्ये आज आपण अर्ध पवन मुक्तासन पाहिलं, पोटावर पडून आपण टीव्ही पोस्टर केलं, पाय आपले गोलाकार फिरवले, आणि आज आपण वज्रासन पाहिलं बैठक स्थितीमधलं, जे एकमेव आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो. त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात छोटासा मागोवा घ्यायचा आहे. आणि ही सगळी साधना करताना नकळत एखादा शरीराचा स्नायू ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करून घ्यावा. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे करून द्यायची. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट तळवा, टाच, बोटा, पोटऱ्या, मांडी मनाने शिथिल करून घ्यायची आहे. जाणीव दोन्ही हातांकडे, दोन्ही हातांची पाचही बोट तळहात, मुळहात, बरगड, कोपर, दंड, कन्या शिथिल. जाणीव आपल्या पार्श्वभागाकडे आणि कमरेच्या स्नायूंकडे. या दोन्ही भागांमधले सगळे स्नायू शिथिल. जाणीव पाठकण्याकडे, पाठकणा जो अंगतपणे जमिनीवर पहुडलेला आहे, विश्रांती स्थितीमध्ये पहुडलेला आहे, त्या पाठकणांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान शिथिल झालेली आहे. जाणीवपूर्वक शिथिलता. जाणीव उदरभाग, उदरभाग, पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या गरगड्या, तिथली फुफ्फुसं शिथिल. जाणीव कंठाकडे आणि चेहऱ्याकडे, कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. हनुवटील ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद पेटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली स्थिर बुबुळ, पापण्या, डोळ्या, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा भाग शिथिल झालेला. देहधारणेने आपण शरीरातला प्रत्येक अवयव, स्नायू, पेशी, ग्रंथी शिथिल केलेले आहेत. आणि या सगळ्याची मनोमन आपल्याला जाणीव होत आहे. प्राणधारण, जाणीव श्वासाची. चले वातम चलन चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्याप्रमाणे वारा ज्या वेगाने वाहत असतो त्याच वेगाने आपले चित्त, आपले विचार ही अविरतपणे वाहत असतात. नकळत एकामागोमाग खाली त्या मनामध्ये विचार असतात. त्या विचारांची गती कमी करण्यासाठी आपल्या श्वासाची जाणीव गरजेची आहे. आणि यासाठी लक्ष आपल्या श्वासावर. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना म्हणतो तो हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमीनच्या दिशेने जातं. श्वास घेताना या पृथ्वीची निसर्गाची सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यामध्ये भरून येत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, चिंता, व्याधी, काळजी सोडून देतात. श्वास घेताना माझे सगळे स्नायू प्रसरण पावत आहे आणि श्वास सोडताना ते अकुंठित होत आहे. मला खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देणार आहोत. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषधनिर्मित व्याधी नियमित करण्यासाठी उचित योग साधन नित्य निर्माण करणार. समाधानी सौख्याय निरोधत्वाय जीवन योगमेवा अभ्यासते प्राज्ञ यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचे आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार.
माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्राप्त होत आहे. मला खूप छान आणि खूप बरं वाटतंय. माझ्यामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, आपल्या आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद, प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आजचा दिनक्रम सुरू करणार आहोत. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा प्राप्त करून देतं. दिवसभरामध्ये आपल्याला ही ऊर्जा टिकवण्याचं काम जे आहे हे शवासन करतं. या आनंददायी स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आजचा दिनक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान सावकाश उजवीकडे डावीकडे, सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. कुठलाही शरीराला झटका न देता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. डोळे उघडायची घाई न करता बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. अलगद डोळे उघडून घेऊया. ओम शांती शांती शांती. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झोपूया. हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. सावकाश श्वास घेत घेत कमरेतून सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. जिथून सुरुवात तिथे शेवट. हॅव अ गुड डे टू ऑल. धन्यवाद सगळ्यांचे. भेटणार आहोत आपण उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हरिओम.